अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आता हे बानू बरोबर स्वर्गलोकी जाणार आहेत ही वार्ता माझ्यासाठी नवीन नाही, पण मी आता काय निर्णय घ्यावा? लक्ष्मीदेवी म्हणाल्या तसं ह्यांच्या आणि बानू बरोबर मी जावं का? जिला क्षणभरही मी माझ्या डोळ्यासमोर पाहू इच्छित नाही त्या बानू बरोबर मी जावं? मी गेले नाही आणि माझ्या अपरोक्ष तिथे काही घडलं तर? माझ्या अपरोक्ष जर शचीदेवींकडून बानूला तिच्या गतजन्माबद्दल काही कळलं तर? नाही नाही, मला हे असं घडू देता कामा नये, पण मला तिथे जाणंही उचित वाटत नाही. म्हाळसा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला ठाऊक आहे की तुम्ही बानू बरोबर स्वर्गलोकात जाणार आहात आणि त्यामुळे काही काळ गडावर आख्यान होणार नाही. होय, गडावर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. गावात दवंडी दिली जाते आहे असं माझ्या कानावर आलं. आणि मी तेच सांगण्यासाठी इंद्रदेव आणि शचीदेवींना भेटायला बोलवले आहे. आज मी त्यांना हे सर्व औपचारिक पद्धतीने सांगणार आहे आणि म्हणूनच काही वेळात ते अंतपुरात मला भेटायला येतील. हे सांगायला आला आहात तुम्ही? नाही, मी तुला हे विचारायला आलो आहे की तू तुझा निर्णय काय घेतला आहेस. माझा निर्णय इतका महत्त्वाचा आहे का? होय. तसं असेल तर मी माझा निर्णय सर्वांसमक्ष सांगेन. म्हणजे ऐकलंच का? होय, ऐकलं. हे काय कर, काय इकडे ये, इकडे ये. काय देव, माणसं दिव्यान बानू सर्गात जाणार आहेत. सर्गात? वय मग त्यात एवढं डोळं पांढरं व्हायचं काय कारण आहे? हे असं म्हणती जसं काही सर्ग वाड्याच्या मागच्या सांगायला आहे. चंदनपुरीच्या बाहेर तू काय बघितलं आहेस का? नाही, परम्या बानू संघ आता जेजुरीत आले आणि इतके चमत्कार बघितले आहेत की मला आता ह्याचं काय बी वाटत नाही. तो म्हणतीस ती बी खरं आहे. तुझं तसं झालं बी असेल.
पर आज बी मला तो दिस आठवतोय जेव्हा देव खंडोगावडा होऊन बानूच्या 700 मेंढ्या मारल्या. आणि त्या जित्या बी केल्या. पर बानू सरकत जाणार कळना झाले. तसं सर्ग काय असतो हे म्हाताऱ्या माणसं कुठनं ऐकलंय म्या. हे साधी गोष्ट असते वय ती. अरे सर्ग म्हणजे तिचंच घर आहे. ए काय बी काय बरळती आज खोळी आहेस का? अय म्या नाही तूच खुळा आहेस. बरोबर हाय समज ठाव तुला. मला बी सांग की. म्या नाही सांगणार. ए म्हणजे असं ग काय करते आज. या कुणाला बी सांगणार नाही. आपण एका वस्तीवलं म्या काय पार काय वय तुला. हा म्या काय सांगते ते ऐक आणि झेपलं नाही तर गप बसायचं. हा नाहीतर ऐकून डोसकं फिरायचं तुझं. आता सांग चढ दिसणं उगम पाळायला लागू नगस. त्या दिवशी नाही का तू तोंड वर करून चौकशा करत होतास. त्या आल्या होत्या बघ. त्या सची देवी इंद्रदेवांच्या बायको. काय तुम्ही ओळख बी करून दिली नाही. तुला काय तर सर्गात चाकरी करायला जायचं आहे वय. बर त्या कशाला आल्या होत्या इथं. अरे तेच बानूचं खरं आईबाप आहेत. म्हणजे बानी काय पाणी कशाला. अरे तूच म्हणलास ना व. काही निरोप आला का? हो निरोप आलाय. श्री खंडेरायांनी आपल्याला भेटीसाठी बोलवलंय. पण अजून म्हाळसा देवींचा निर्णय आपल्याला समजलेला नाही. त्या काय निर्णय घेतील यापेक्षा श्री खंडेराय आणि बानू यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं आहे हे महत्वाचे आहे. खरंय याचाच तर आनंद आहे. वास्तविक बाहेर सर्वत्र ही वार्ता कळली आहे. फक्त आपल्याला औपचारिक रीतीने समजणे बाकी. पण जर म्हाळसा देवींनी आपलं आमंत्रण स्वीकारून स्वर्गलोकी यायचे ठरविले तर काय करायचे. ही गोष्ट इतकी साधी नव्हे शचीदेवी. श्री खंडेरायांशी बानूचा दुसरा विवाह का झालाय हे आपण सारे जाणतो. पण स्वतः बानू आणि श्री म्हाळसा देवी यांना त्याची कल्पना नाही. त्यामुळे हा प्रस्ताव त्या सहज स्वीकारतील असं नाही वाटत मला. आता ते काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल. देवी मला वाटतं आता आपण निघायला हवं. अंतपुरात सर्वजण आपली वाट पाहत असतात. चला. काय झालं बानू तू किती बी लपवलंस तरी मला समज कळलंय. बानू काय कळलं हाय रंग्या. हीच कथवा इंद्रदेवानं सचीदेवीची लेख आहे. अरे ते गुपित होतं रंग्या आणि मला बी लग्न अगोदरच कळलं बघ. मग तो मला का नाही सांगितलंच. तुला कशा पायी सांगायचं र. हा कोण आहेस तू. किती त्रास दिला आहेस ठाव नाही वय आमासनी. ती जाऊ दे पर एक ध्यानात ठेव. माझं माय आणि माझं बाप
दोन्ही बी एकच आहे. आणि त्यो म्हणजे बा. माझ्या कातड्याचं जोडं करून त्याच्या पायी घातलं तरी बी त्याचं ऋण फिटणार नाही बघ. वय वय ग, आजानं समजा जलमभर तुझ्या करता घाम गाळला. मी तुला ना आजाला काही वांगाळ बोललो असेल तर हे सोडून जा की. अरे रंग्या, तुला तुझी चूक कळली ना, मग झालं तर. कळलं का? हे वय सरके देवी, इंद्रदेव आणि शची देवी यांच्याबरोबर श्री खंडेरायांची अंतःपुरात आता भेट होणार आहे. आणि श्री खंडेराय बाणाई बरोबर स्वर्गलोकी यायला तयार आहेत हे आज त्यांना कळेल. हो, आपण देखील तेथे उपस्थित राहणारच आहोत. ह्या शिवलीलेतील हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. ही वार्ता सांगताना बाणाई जर तिथे उपस्थित असती तर तिचा आनंद अधिकच वाढला असता. परंतु म्हाळसा देवींनी बानूला गडावर येण्यास मनाई केली आहे हे सर्वश्रुत आहे. देवी, श्री खंडेरायांनी म्हाळसा देवींना त्यांचा निर्णय सांगितला आहे. हो, आणि आता त्यांना देखील हे ठाऊक झालं आहे की गडावर पुढचे काही दिवस तरी आख्यान होणे नाही. जर म्हाळसा देवींनी स्वर्गलोकी जाण्याचा निर्णय घेतला तर श्री खंडेराय प्रथमच बानू आणि म्हाळसा या दोघींबरोबर बाहेर जाणार आहेत. हे साधं काम नाही. चला देवी, आता आपल्याला अंतःपुरात जायला हवं. देवा, आपण आम्हाला इथे कशासाठी बोलावले आहे? प्रधानजी, म्हाळसा येणार आहे. ती आपला निर्णय सांगणार आहे. इंद्रदेवाने दिलेले स्वर्गलोकाचे आमंत्रण ती स्वीकारेल की नाही हे कळेल. आपण दोघंच या संबंधी बोलला असता तर चाललं असतं. नाही, माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी इथे असावं. मी आणि बानू इंद्रदेव आणि शची देवी यांचे आदरातिथ्य स्वीकारण्यास स्वर्गलोकी जाणार आहोतच. म्हाळसेचा काय निर्णय आहे यावर पुढचे अवलंबून आहे. इंद्रदेव, शची देवी यावे. इंद्रदेव, शची देवी, आपण आसन ग्रहण करावे. देवा, आपण आम्हाला बोलावलं? होय, आपण जेजुरी गडावर आलात. आपल्या आदरातिथ्यामध्ये काही उणीव तर भासली नाही ना? देवा, जिथे आपण आणि श्री म्हाळसा देवी आहात आणि साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत तिथे काय उणीव राहणार? हे ऐकून आनंद झाला. देवा, आपण काय निर्णय घेतलात याची आम्ही प्रतीक्षा करतो आहोत. देवा, आपला जो निर्णय आहे तो तरी त्यांना लवकर सांगावा, म्हणजे त्यांची चिंता मिटेल.
मी आणि बानू तुम्हा दोघांचे आमंत्रण स्वीकारून स्वर्गलोकी येत आहोत. देवा, हे ऐकून मला किती आनंद झाला आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. मी तुमच्या भावना जाणतो. देवा, श्री म्हाळसा देवीने काय निर्णय घेतला हे काही कळले का? देवेंद्र, त्यांचा निर्णय इथे प्रत्यक्ष येऊन सांगतील. कधी येतील त्या? आम्ही जाऊन त्यांना भेटू का? देवी, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. म्हाळसा, आसन ग्रहण कर. मी इथे माझा निर्णय सांगायला आले आहे. तू काय ठरवलं आहेस? एकदम निर्णय सांगावा असं काही आहे का? तुम्ही आमच्याशी या संदर्भात बोललात तरी चालेल. बोलणारच आहे. तुम्ही बानूला आमंत्रण दिले हे स्वाभाविक आहे, कारण बानू तुमची कन्या आहे. मी काही बोलले नाही, पण या जेजुरीची मी साम्राज्ञी आहे. इथे अजूनही माझ्या अनुमतीशिवाय, माझ्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. असे असताना हे आमंत्रण तुम्ही मला आधी का नाही दिले? म्हाळसा, इंद्रदेव आणि शची देवींनी मला आमंत्रण दिले ह्यातच सर्व काही आले असे नाही वाटत का? मला ते चालले असते, पण शची देवी, हे आमंत्रण घेऊन तुम्ही गडाच्या पायऱ्या उतरून बानूच्या वाड्यात गेलाच ना? हो, म्हणजे आम्ही तुम्हाला भेटणारच होतो. कधी? मी देवेंद्रांना भेटायला बोलवले, येण्याचे प्रयोजन विचारले, तेव्हा अपरिहार्य वाटले म्हणून मला आमंत्रण दिले. कोण वाटले मी तुम्हाला? हा माझा अपमान आहे असं नाही वाटत तुम्हाला? मला जेव्हा तुम्ही आल्याचं कळलं तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला भेटायला आले ना. मग मला आमंत्रण देताना तुम्ही असे का वागलात? देवी, क्षमा असावी. म्हाळसा, इंद्रदेव आणि शची देवी आपले अतिथी आहेत, तेव्हा त्यांचा अवमान करणे योग्य नाही. मी काही बोलू का? श्री म्हाळसा देवी जे म्हणतायत ते अगदी योग्य आहे. देवेंद्र आणि शची देवी यांनी एकत्रितपणे श्री म्हाळसा देवींचा सन्मान म्हणून त्यांना प्रथम आमंत्रण द्यायला हवं होतं.
बंधू, तुम्हाला माझे म्हणणे पटले याचा मला आनंद आहे. परंतु त्यांना तुमच्याशी बोलताना संकोच वाटला असेल, त्यांना तुमचे भय वाटले असेल. त्यामुळे मोठ्या मनानं हे सगळं विसरून आपण आपला निर्णय त्यांना कळवावा असं मला वाटतं. म्हाळसा, आता तुमच्या निर्णयावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मी स्वर्गात येण्याचे आमंत्रण स्वीकारते आहे. इंद्रदेव, शचीदेवी, मी, बानू आणि म्हाळसा आपली इच्छा आहे म्हणून आपले आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी आम्ही तिघेही स्वर्गलोकी येत आहोत. देवा, श्री म्हाळसा देवी, आम्ही हे आपलं ऋण कधीच विसरणार नाही. हा अत्यंत अद्भुत क्षण आहे. पण माझी एक अट आहे.